तरी कोणीतरी जन्मात पुण्य केल्याशिवाय इथं आलेच नाही, हे निर्विवाद सिद्धांत आहे. श्रवणापर्यंत जो माणूस येऊन बसतो इथं, म्हणजे बैठकीत नाही, इथं म्हणजे हे एकनाथ महाराजाच्या समोर नाही, इथं म्हणजे श्रवणाला, सतशास्त्राचं श्रवण करायला ज्या दिवशी तुम्ही तयार झाले, असं समजायचं की तुमचं काहीतरी पूर्वीचं पुण्य होतं म्हणून तुमची ती तयारी झाली. कुठपर्यंत आले? तुम्हाला तशी इच्छा झाली. काय इच्छा झाली? काही सतशास्त्राचं श्रवण करा, जन्म मरणातून पार पडा, ही जन्म मरणाची परंपरा चुकवाव, ही ज्याला इच्छा निर्माण झाली त्या इच्छेचं नाव आहे शुभ इच्छा. आता बाकी संसार करणाऱ्याच्या किंवा बाकीचा परमार्थ करणाऱ्याच्या ध्यानात आहे का जन्म मरणातून पार पडा? परमार्थ करणाऱ्याच्या त्याच्या ध्यानात काय आहे? दुसरं